हाय हॅलो नमस्कार, मी छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मैद्यापासून एक बर्फी पाहणार आहोत. म्हणजे अगदी पेढ्यासारखी चव या बर्फीची येणार आहे. अगदी पेढ्यालाही टक्कर देणारी अशी स्वादिष्ट बर्फीची रेसिपी आज आपण पाहत आहोत. तर पाहू शकता, दिसायलाही तेवढीच सुंदर आहे आणि चवीलाही पेढ्यासारखीच आहे. तर त्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पाहूयात. तर प्रथम येथे आपण 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप आपण साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर 4 ते 5 चमचे मी येथे साजूक तूप घेतलेले आहे. तर येथे आपल्याला साजूक तुपाचाच यूज करायचा आहे. आणि त्यानंतर 5 ते 6 चमचे आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स येथे मी कट करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर घालणार आहोत आपण इसेन्स आणि पिंक कलर इथे आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर आपण विलायची पूड येथे घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा. आणि इसेन्स पण आपण येथे यूज करणार आहोत, कारण आपण मैद्याची बर्फी करणार आहोत. तर इसेन्स जरूर घाला, म्हणजे चव खूप छान येते. आणि त्यानंतर केक टिनमध्ये मी बटर पेपर घालून तयार करून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर गॅस चालू करून त्यावरती पॅन ठेवायचा आहे. आणि इथे मी 2 चमचे तूप घातलेले आहे आणि तूप आपल्याला अशा प्रकारे विरघळून घ्यायचे आहे. तूप विरघळले की त्यामध्ये आपल्याला हा मैदा घालायचा आहे. तर मैदा हा आपल्याला छानपैकी अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे, कारण आपण ही मैद्याची बर्फी करत आहोत. तर छानपैकी खरपूस खमंग भाजणे हे खूप महत्त्वाचे आहे. खरपूस भाजल्यामुळे जी आपण बर्फी करणार आहोत किंवा पेढा करणार आहोत ते एकदम चविष्ट अशी होते. तर पाहू शकता, एकदाच तूप न घालता जसं भाजताना मी 1 चमचा तेथे हे तूप ॲड करत आहे. आणि छानपैकी मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे मैदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, पूर्ण तूप मी येथे यूज केलेला आहे तुपाचा. आणि तुपावर अशा प्रकारे छानपैकी खरपूस असा मैदा आपण भाजून घेतलेला आहे. तर एवढा मैदा भाजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात. तर मैदा छानपैकी भाजला गेलेला आहे, त्यातील कच्चेपणा निघून गेलेला आहे, खमंग असा भाजलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर या मैद्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि छानपैकी अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर मिल्क पावडरचा नक्की येथे यूज करा, कारण आपण ही बर्फी बनवतो आहे मैद्यापासून, त्यामुळे चव ही जरा छान येते. आणि त्यानंतर ते बाजूला ठेवले आहे मी आणि पुन्हा डबल गॅस चालू केला आणि त्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे. तर या कढईमध्ये आपण आता पाक करणार आहोत, पाक करून घेणार आहोत. तर त्यासाठी अर्धा कप आपण साखर घेतली होती ती घातलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घालायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला उकळी फुटेपर्यंत छानपैकी हलवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता, मस्तपैकी उकळी फुटली आहे. 5 ते 7 मिनटामध्ये आपला पाक तयार होतो. आणि पाकामध्ये मी येथे विलायची पूड आणि इसेन्स घातलेले आहे. इसेन्स जरूर घाला, कारण ही बर्फी आहे मैद्याची. तर इसेन्समुळे चव खूप छान येते, अगदी पेढ्यासारखी. तर पाहू शकता, आपला पाक रेडी झालेला आहे, एक तार चलत आहे. आणि यावेळेला गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हा जो मैदा आणि मिल्क पावडर आपण घातली होती ते आपल्याला या पाकामध्ये घालायचे आहे आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे. तर सतत आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता, मस्तपैकी आपले मिश्रण तयार झालेले आहे. आणि ते मिश्रण आपल्याला गॅसच्या खाली उतरवायचे आहे, कारण गॅस हा गरम असतो. तर बॅटर हे घट्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते खाली उतरून आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आणि हे 2 कलरमध्ये मी करणार आहे ही बर्फी, त्यामुळे अर्धे मिश्रण मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि अर्धे मिश्रण मला व्हाईटच ठेवायचे आहे. तर 2 कलरमध्ये मी ही बर्फी बनवणार आहे, पेढा बनवणार आहे. तर त्यासाठी पाहू शकता, येथे मी गुलाबी कलरचा यूज केलेला आहे. तर अर्ध्या बॅटरमध्ये मी गुलाबी कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मिक्स करत हे मिश्रण तयार केलेले आहे. पाहू शकता, किती मस्त असा हा लाईट पिंक कलर तयार झालेला आहे. तर हे मिश्रण पाहू शकता, अशा प्रकारे बाजूला ठेवायचे आहे.
आणि जे व्हाईट ठेवले होते ते मी या टीनमध्ये घालत आहे. पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पेढ्यासारखीच झालेली आहे. चवही पेढ्यासारखीच लागते, दिसायलाही पेढ्यासारखेच दिसते. खूप मस्त रेसिपी आहे आणि अगदी स्वस्तात बसणारी मस्त अशी रेसिपी आहे. पाहू शकता तूपही खूप कमी लागलेले आहे आणि अगदी 1 कप मैद्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे. तर त्यानंतर अशा प्रकारे वरचा कलरचा डो मी त्या व्हाईट डोवर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपल्याला थापून घ्यायचे आहे. अगदी पटकन ही प्रोसिजर करायची आहे. गरम आहे तोपर्यंतच हे फास्टली आपल्याला प्रोसिजर करायची आहे आणि त्यावरती हे ड्रायफ्रूट्स लगेच आपल्याला लावून घ्यायचे आहे. त्यामुळे त्या बर्फीला छानपैकी चिटकले जातील. अशा प्रकारे पाहू शकता मस्तपैकी सर्व ड्रायफ्रूट्स आपण चिटकून घेतलेले आहेत. आपली बर्फी आता सेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत. पाहू शकता कलर अप्रतिम असा आलेला आहे आणि दोन कलरमध्ये ही बर्फी दिसत आहे. अप्रतिम अशी झालेली आहे. पण लगेच आपल्याला ही बर्फी कट न करता आपल्याला 1 ते 2 तासासाठी रूम टेम्परेचरला ही ठेवायची आहे आणि 1 ते 2 तासानंतर आपण ही बर्फी कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता 2 घंटे झालेले आहेत. बर्फी मस्तपैकी सेट झालेली आहे आणि आता आपण याचे पीसेसमध्ये कट करणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही कसेही पीसेस कट करू शकता. अगदी पेढ्यासारखेच झालेले आहे. खूप मस्त आणि टेस्टी पण खूपच झालेले आहे. अगदी पेढ्याची चव या बर्फीला आलेली आहे. स्ट्रक्चरही खूप छान झालेले आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि स्वस्तात अशी मस्त अशी रेसिपी आहे. तर अशा प्रकारचे बर्फी तुम्ही नक्की रक्षाबंधनला तयार करा, बनवा आणि खा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी खूप सोपी आहे करण्यासाठी आणि एकदम कमी इन्ग्रेडियंट्सपासून ही तयार होणारी रेसिपी आहे आणि कमी खर्चातही ही रेसिपी तयार होते. मी सांगितल्याप्रमाणे जगातली सर्वात स्वस्त अशी ही स्वीटची रेसिपी आहे. बर्फी पेढ्याची रेसिपी आहे. खूप मस्त रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. इझिली तयार होते ही रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही शेअर केलेली आहे. खूप मस्त रेसिपी आहे. ही रेसिपी जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, हाईप करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि मी उत्साहाने अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत जाईल. तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा हेल्दी स्वीट्स रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.